नमस्कार, अनघा क्रिएशन्स अँड केतकी क्रिएशन्स अँड पॉडकास्टच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पापडाचा मसाला. ओके, तर पापडाचा मसाला मार्केटमध्ये कसं बनवतात ते आपण आज घरच्या घरी शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे खडे मीठ, त्याच्यानंतर हिंग, पापड खार आणि काळी मिरीची भरड घेतलेली आहे. बघा, ही भरड, अशी भरड आपण करून घेतलेली आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपण प्रमाण इथे घेतलेलं आहे. खडे मीठ जे आपण घेतलेलं आहे ते खडे मीठ आहे 80 ग्रॅम. वजन काट्यावर मोजून घेतलेलं आहे. 80 ग्रॅम खडे मीठ आहे. त्याच्यानंतर काळी मिरी आहे 50 ग्रॅम, पापड खार आहे 50 ग्रॅम आणि हिंग आहे 20 ग्रॅम. ओके, तसंच आपण हा जो मसाला बनवतो आहे तो मसाला तुम्हाला कोरड्या जागेत साठवायचा आहे. तसंच 1 किलो पापडासाठी, म्हणजे 1 किलो पापड जर तुम्ही बनवणार असाल तर त्याच्यासाठी हा 100 ग्रॅम आपल्याला हा मसाला वापरायचा आहे. म्हणजे 1 किलो पापडासाठी मसाल्याचं प्रमाण आहे 100 ग्रॅम. ओके, हे जे आहे हे तुम्ही डबल पण करू शकता. जे मी आता सांगितलं आहे व्हिडिओ डबल टिबल तुम्ही रिपीट करून बघू शकता. ओके, तर आपण प्रोसेस बघूया आता काय करायची आहे ते. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काळी मिरी आहे, ती काळी मिरीची आपल्याला भरड करून घ्यायची आहे. खलबत्त्यात किंवा उखळामध्ये किंवा जे तुम्ही मिक्सरमध्ये चालू बंद करून, पावडर नाही करायची आपल्याला, ह्याची भरड करायची. ओके, ही काळी मिरीची भरड आहे. आता आपल्याला प्रोसेस करायची आहे. प्रोसेस करण्यासाठी एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये पापड खार जो आपण वजन करून घेतला आहे, वजन मी याच्यात सांगितलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला खडे मीठ. ओके, आणि हिंग. हे आपल्याला मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. ओके, हे आपल्याला मिक्सरवरती एकदा बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर आपण ही खडे मीठ, पापड खार आणि हिंग याची मिक्सरला एक अशी पावडर करून घेतलेली आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पावडर आहे ही आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये. एकदम मार्केट सारखा तुमचा हा पापडाचा मसाला तयार होतो. 1 किलो पापडासाठी 100 ग्रॅम मसाला तुम्ही वापरू शकता. या प्रमाणात टोटल 200 ग्रॅम मसाला रेडी होतो आणि घरच्या घरी आहे. हवाबंद डब्यात तुम्ही व्यवस्थित साठवून ठेवू शकता. तसेच नवनवीन रेसिपीजसाठी, माहितीसाठी अन्नदा फूड्स अँड हॉबी क्लासेसच्या पेजला, फेसबुक पेजला फॉलो करा. तसंच केतकी क्रिएशन अँड पॉडकास्ट या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तर तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओज बघायला आवडतील, तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल, तर त्या कमेंट करून नक्की सांगा. खूप इझी आहे पापडाचा मसाला बनवणे आणि हे कमर्शियल रेसिपी आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला आता हे जे आहे काळी मिरीची जी भरड आहे ती आपण भरड करून ती पाखडून घेतलेली आहे. पावडर करायची नाहीये मिक्सरमध्ये. पावडर केली तर मसाला काळा होईल आणि खूप तिखट पण लागेल. ही भरड आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची. बघा, हे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे आपण ताटातच असं मिक्स करून घेऊ चांगलं. तर आपला हा पापड मसाला, मार्केट स्टाईल पापड मसाला घरच्या घरी आपण रेडी केलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, कसं करायचं आहे, हे सर्व डिटेलमध्ये, किती किलो पापडासाठी किती मसाला घ्यायचा
हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही मार्केट स्टाईल पापड मसाला घरच्या घरी बनवू शकता. आणि लक्षात ठेवा, काळी मिरीची आपल्याला भरडच यूज करायची आहे. नंतर ती भरड आपल्याला पाखडून घ्यायची आहे. जर तुम्हाला पावडर वाटत असेल तर ते तुम्ही चाळून घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच. तर मसाला नक्की करून बघा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.